2012-13 नंतरनं देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष झाले, कालांतराने मुख्यमंत्री झाले आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आधीच चर्चेत असणारा चेहरा जो कायम चर्चेत परत राहिला ते म्हणजे सुमित वानखडे. देवेंद्र फडणवीसांकडे स्वीय सहाय्यक म्हणून सुरुवात आणि आता थेट आमदारकीपर्यंतचा प्रवास. याबरोबर आपण सुमित यांच्याशी चर्चा करूया. जो प्रवास आहे म्हणजे देवेंद्रजींना तुम्ही प्रदेशाध्यक्षपासून आमदार म्हणून पाहिलं. तुमचा एक फोटो पण खूप चर्चेचा आहे की टॅक्सीमधनं ते दोघे विधान भवनात तुम्ही आणि ते येत आहे. आता त्याच विधान भवनात तुम्ही हिरवा बिल्ला म्हणून जाताय. नाही, निश्चितच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल की ज्यावेळेस मी देवेंद्रजींसोबत असेंब्ली असताना सोबत असेंब्लीमध्ये जायचो आणि आता मी एक आमदार म्हणून जातोय किंवा मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसायचो कामकाज सुरू असताना. आता गॅलरीपासनं 2 फुटाच्या पुढे असलेल्या माननीय सभासदांच्या बेंचवर मला बसता येईल. याचा निश्चितच एक चांगली भावना आहे. बरोबर आहे. तुमचा मतदारसंघातली निवडणूक ही चर्चेचा विषय होता, कारण की अवघ्या 4 महिन्यापूर्वी तिथे खासदार राष्ट्रवादीचे आले होते आणि त्यांच्या पत्नी तुमच्या विरोधात होत्या. महिला प्रतिस्पर्धी असणं, परत जी चर्चा होती लोकसभेच्या लाटेनंतर महाविकास आघाडीची, ती कशा स्वरूपात टॅकल केली गेली? नाही, निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले होते त्यांना माझ्या मतदारसंघातनं 20,000चा लीड होता आणि 20,000चा लीड कापणं आणि मग आपल्याला सिद्ध करणे फार कठीण गोष्ट होती. आणि आमचा जो मतदारसंघ आहे हा नेहमी नेक टू नेक फाईटचा राहिलेला आहे. कधी त्याच्यात कोणाला वन साईड कधीच इलेक्शन झालेलं नाही. परंतु यावेळेस खासदारांनी आपल्याच घरामध्ये उमेदवारी दिली, कुठेतरी घराणेशाहीचा मुद्दा चालला आणि लोकांना एकाच घरामध्ये खासदार आणि आमदार हे पटलं नाही. आणि जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आतापर्यंत मतदारसंघासाठी काय केलं आणि आता पुढे काय करणार हे ते सांगू शकले नाही. उलट मी माझ्या कार्यकाळात माझ्या मागच्या 4-5 वर्षात मतदारसंघामध्ये जे प्रोजेक्ट सुरू केले, जे कामं सुरू केलेत त्याच्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि कुठेतरी माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे लोकांनी मला 40,000चं मताधिक्य दिलं. म्हणजे 20,000ची ट्रेलिंग कापून 40,000चं मताधिक्य लोकांनी दिलं. लोकांचा माझ्यावर कुठेतरी विश्वास बसला. माझ्या कॅम्पेनमध्ये आमच्या एका कार्यकर्त्यांनी गाणं बनवलं होतं की जो तो म्हणतोय आपला सुमित आहे ना, तर ते आपला सुमित हे सगळीकडे प्रत्येक खालपर्यंत गेलं आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक समाज, मुस्लिम समाज असेल, शेड्यूल कास्ट समाज असेल, ट्रायबल समाज असेल, मायक्रो ओबीसीज असतील, सगळ्यांनी भरभरून मला मतदान दिलं. नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही फडणवीस साहेबांकडे PM म्हणून जॉईन झाला त्याचवेळी बॅक ऑफ माइंड कुठेतरी पॉलिटिक्स हा विषय होता? नाही, हा विषय नव्हता, कारण माझ्या घरी कोणी पॉलिटिशियनच नव्हतं, कोणी राजकारणातच नव्हतं आणि राजकारणात आपण कधी सक्रिय राजकारणात जाऊ हा विचारही नव्हता केला. मी अतिशय साधा विचार केला होता जेव्हा मी देवेंद्रजींना जॉईन झालो की हा देवेंद्र फडणवीस माणूस हा सच्चा आहे, हा माझ्यासारख्या तरुणांचे ॲस्पिरेशन्स पूर्ण करू शकतो आणि माझ्यात जर काही क्षमता असेल तर पूर्ण ताकदीने या माणसाच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे, एवढी माझी भावना होती. जो काही प्रवास झाला आता नीतीच्या मनात काही दुसरं असेल तर मी आता आमदार होऊन गेलो. नाही, पण हे कधी ठरलं, म्हणजे डोक्यात कधी आलं की अरे हा आपण आमदार होऊ शकतो, आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतो आणि तसं सुरू केला हवा प्रवास? माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मी पक्षाला विधानसभेची तिकीट मागितलीच नव्हती. मी कोणाला भेटायलाही गेलो नाही की मला पक्षाला तिकीट द्या. मी त्या दृष्टीने माझी कधी तयारी पण केली नव्हती. मी प्युअरली पक्षाचं संघटनात्मक काम करत होतो. माझ्याकडे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी होती, संघटनेची जबाबदारी होती आणि कार्यकर्त्यांसोबत काम करणं. मी ज्या मतदारसंघातून आलो सरकारच्या माध्यमातून तिथे कशी चांगलं कामं करता येईल हे मी करत राहिलो आणि कुठेतरी लोकांना चेंज हवा होता, तर त्याचं एक रूपांतर आपल्या या निवडणुकीमध्ये दिसलं आणि मला असं वाटतं की या पक्षाला पण सुद्धा असं वाटलं असेल की तरुण मुलगा आहे, याला संधी दिली तर अजून हा चांगला करू शकेल, पक्षासाठी काही चांगलं करू शकेल, संघटनात्मक काम चालू करू शकेल, म्हणून त्यांनी मला कदाचित संधी दिली असेल. बरोबर. ज्यांच्याबरोबर तुम्ही होतात ते प्रदेशाध्यक्ष होते, त्यानंतर CM झाले, परत DCM झाले, परत एकदा जोरदार चर्चा आहे की देवेंद्र भाऊ परत एकदा CM होतील. काय तुमची भावना असेल? नाही, तुम्ही एक त्याच्यातलं मिस केलं. हा, ते विरोधी पक्षनेताही झाले होते. तर हा एक रोलर कोस्टरचा प्रवास होता आणि मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो की या संपूर्ण प्रवासाचा मी साक्षीदार आहे
आणि मला या आयुष्यात मला इतकं शिकता आलं या प्रवासामध्ये. म्हणजे चांगले दिवस असताना कशी काय स्थिती असते आणि मग वाईट दिवस असल्यावर पण काय स्थिती असते आणि सत्तेकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, पदाकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, याचा मला खूप चांगला अनुभव आला. अनेक राजकीय घडामोडींचे तुम्ही साक्षीदार पण असणार आहे निश्चित. कारण की आम्हाला आठवतं की तुमचं एक व्हिज्युअल आम्ही टी व्हीमध्ये पाहिला होता. तो म्हणजे गुजरातमध्ये अमित भाईंची मिटिंग ही नारायण राणेंनी केली होती. त्यावेळेस देवेंद्र बरोबर तुम्ही पाठीमागे कुठेतरी होतात, व्हिज्युअलवर दिसले होते. असे वेगळे कुठले आहेत किस्से की जे आवर्जून आहेत? नाही, असे अनेक किस्से आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजींची एक क्वालिटी आहे की ते पोटातलं पाणी हलू देत नाही. बस ते त्यांच्याचकडनं मी थोडं बहुत शिकलेलो आहे. त्याच्यामुळे कधीच तुम्हाला मी नंतर सांगेल काही गोष्टी. नक्की नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुमितजी पुढच्या ह्याच्यामध्ये. थँक्यू Thank you. थँक्यू. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.